रुको जरा सबर करो. वाढदिवसाची रील्स तयार करून माझा मित्र सचिन पाटील याने सोशल मीडियावर पोस्ट करून दहशत तयार केली. तरी आमचे दयाकृत्यामुळे अंबड पोलीस स्टेशन येथे आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तरी आम्ही केलेल्या कृत्यामुळे मी नागरिकांची माफी मागतो. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. रस्त्यावर केक कापणे पडले महागात. पोलिसांनी वधवून घेतले नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. सिडको परिसरातील पवननगर भागात भर रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे टवाळखोरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांनी वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय आणि नाशिक पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांची मस्ती जिरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 4 पवननगर येथे 7 ते 8 जणांच्या टोळक्याने रस्त्यावर टेबल लावून 4 ते 5 केक कापत हुल्लडबाजी करीत वाढदिवस साजरा केला. रात्रीच्या सुमारास वाढदिवस साजरा करताना मोठ्याने आवाज केला. मात्र टवाळखोरांच्या नादाला लागायला नको म्हणून कोणीही पुढे आले नाही. वाढदिवसाचा हा व्हिडिओ त्यापैकी एकाने सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर पोलिसांची नजर पडली. पोलिसांनी तात्काळ बर्थडे बॉयसह सगळ्या संशयितांना पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. 4 तारखेला रात्री 10:30 वाजता पवननगर मध्ये काही टवाळखोरांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी रस्त्यावर साजरा केला. एक 10-15 केक टेबलवर ठेवून त्यांनी 10-12 टवाळखोर जमून त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला. आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केलेले आहेत. 13 लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यापैकी 7 लोक ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये काही 18 वर्षाखालील मुले पण आहेत. सर्वांना एक विनंती आहे की असा प्रकार कोणी करू नये, नाहीतर मग त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करत आहोत. आणि आता जो गुन्हा दाखल केला याहीपेक्षा आम्ही कडक स्वरूपाचे गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करून सर्वसामान्यांना भीती दाखवणे किंवा भीतीचे वातावरण पसरवणे हे कायदेशीर गुन्हा आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर नाशिक पोलिसांतर्फे त्याच्यावर अतिशय गंभीर कारवाई केली जाईल आणि ती कारवाई सातत्य आम्ही ठेवून राहू. त्यामुळे सर्वांना एक ताकीद आहे की सर्वांनी यापुढे असे कुठलेही प्रकार सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा स्टेडियमवर असा कुठल्याही प्रकारे सार्वजनिक शांततेचा भंग करू नये. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरवू नये. मग पोलिसांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि यापुढे आम्ही रस्त्यावर केक कापणार नाही, हुल्लडबाजी करणार नाही आणि यासह नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असंही वधवून घेतले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.